असाच एक इंटरेस्टिंग फॅक्टर राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आहे, किंबहुना अदर्स म्हणून ज्याची गणना केली जाते. अदर्स म्हणण्यापेक्षा सुद्धा छोटे छोटे महत्त्वाचे पक्ष आहेत की जे जर राजकारणामध्ये ज्याच्या बाजूने असतील तर एक प्रकारे आपण म्हणूयात की डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतील त्यांची जी मतं आहेत. आणि म्हणूनच कुठेतरी ही मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी, आपल्या बाजूला या नेत्यांना आणण्यासाठीचे प्रयत्न राज्याच्या राजकारणामध्ये सातत्याने होत आलेले आहेत. अगदी ते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सुरू आहेत आणि महायुतीमध्ये सुद्धा सुरू असल्याची चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून आहे आणि आता पुन्हा एकदा त्याला वेग आल्याचा आपण पाहायला मिळतोय. मी चर्चा करते किंवा मी बोलते आहे ते तीन महत्त्वाचे नेते आणि त्यांचे तीन महत्त्वाचे पक्ष. एक म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरेंचा मनसे पक्ष आणि त्याचबरोबर ओवेसींचा MIM. या तीन पक्षांच्या अनुषंगाने सुद्धा राजकारणामध्ये किंवा या लोकसभा निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा किंवा एक महत्त्वाचा फॅक्टर काम करू शकतो असं म्हटलं जात आहे. आणि म्हणूनच कुठेतरी या तीन पक्षांच्या नेत्यांशी चर्चा या सध्याच्या घडीला सुरू असल्याचं आपण पाहतोय. कुठे मनधरणी सुरू आहे, कुठे बैठकांचं निमंत्रण आहे, कुठे अडून बसलेले नेते आहेत, तर कुठे अजूनही अद्यापही गुप्त भेटीगाठी आणि चर्चा होत आहेत, तर कुठे सुप्तावस्थेमध्ये का होईना पण पाठिंबा असल्याचं आणि बी पक्ष असल्याचं काय आपण म्हणत बी टीम असल्याची जो काही आरोप आहे तो होत आलेला आहे. आजचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो वोट शेअर आहे त्याच्यामध्ये सुद्धा वोट शेअरचा आकडा या नेत्यांच्या बाजूने, या पक्षांच्या बाजूने पाहायला मिळतो आहे. अर्थात हे तीनही महत्त्वाचे मोठे नेते आहेत, प्रभावी नेते आहेत, त्यांचे पक्ष सुद्धा प्रभावी राहिलेले आहेत. विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुका असतील, पण या तीनही पक्षांचा आणि तीनही नेत्यांचा आपला आपला ऑरा सुद्धा आहे. तर जर आपण वोट शेअर पाहिलं तर या तीनही पक्षांचं मिळून जे लोकसभा निवडणुकीचं वोट शेअर आहे ते 15% पाहायला मिळतंय. म्हणजे जसं महायुतीकडे 40.5% वोट शेअर जाईल, महाविकास आघाडीकडे 44.5% वोट शेअर जाईल, तसंच या अदर्स म्हणजे मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM पक्षाचं मिळून असं वोट शेअर असणार आहे 15%. आता यातला एखाद दुसरा पक्ष जरी आपल्या बाजूने आला तर मग फायदा हा होऊ शकतो, अगदी महायुतीलाही होऊ शकतो आणि महाविकास आघाडीलाही होऊ शकतो. या तीनही पक्षांचं जे वोट शेअर आहे राज्याच्या राजकारणामधलं, निवडणुकांमधलं, ते ओळखून आहेत दोन्ही मोठ्या आघाडी आणि युती आणि म्हणूनच त्यांच्या नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठीचा प्रयत्न आहे. पण 15% वोट शेअर याच्याबद्दल खरं तर आधी समीरण सरांकडून जाणून घ्यायचं आणि त्यानंतर रोहित सर तुमच्याकडे येते. काय वाटतं 15% वोट शेअर कशा पद्धतीने आणि किती मोठा फॅक्टर ठरू शकतो? अर्थात एक एक मतानं लोक पडलेली आहेत, 10-10 मतांनी लोकांच्या जागा गेलेल्या आहेत, त्यामुळे 15% वोट शेअर या तीन पक्षांसाठी दाखवले आहे. याच्यामध्ये काय आपण म्हणू शकतो, किती फरक पडेल लोकसभा निवडणुकीमध्ये आणि कशा पद्धतीनं कोणाला फायदा होऊ शकतो जर हे पक्ष आपल्या बाजूने वळवण्यामध्ये यश आलं तर? समीरण सर. निश्चितच मला असं वाटतं की हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण राजकारणामध्ये नेहमी पक्षांची उपयुक्तता दोन गोष्टींवर ठरते. एक तर त्यांचा इन्फ्लुएन्स, नाही तर त्यांचा न्यूइसन्स. म्हणजे मतं निवडून आणण्याकरता किती मतदारांना तुम्ही आकृष्ट करताय तो तुमचा इन्फ्लुएन्स. आणि दुसरं म्हणजे न्यूइसन्स, म्हणजे तुम्ही निवडून आपण येणार नाही हे माहिती असून निवडणूक लढवताय, पण त्याच्यामध्ये तुम्ही पाडण्याकरता किती लोकांना, म्हणजे विरोधी पक्षांच्या लोकांना पाडण्याकरता तुमचा वापर, डिवाइड करण्याकरता मतं किती केला जातं. आता जे तीन पक्ष तुम्ही सांगता आहात, मनसे, MIM आणि वंचित, याच्यामध्ये वंचित आणि MIM हे दोन्ही जर कोणाच्या बाजूने गेले तर ते महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार आहेत. आणि आता मनसेच्या बाबतीत अजूनही या क्षणापर्यंत भूमिका जरी क्लिअर नसली तरी मागच्या 2 दिवसातल्या किंवा मागच्या काही दिवसातल्या ज्या भेटीगाठी आता आपण बघतो आहोत, ज्या वाढतायत भेटीगाठी, त्या भेटीगाठींमुळे जर समजा म्हणतोय, मला माहिती नाही, आपलं अस्तित्व वेगळं ठेवून मनसे जर समजा एकनाथ शिंदेच्या पक्षाबरोबर बीजेपी किंवा महाविकास आघाडी म्हणत नाहीये, म्हणजे एकनाथ शिंदेना ज्या काही जागा दिल्या जातील लढण्याकरता की इथे तुम्ही लढा, इथे बीजेपी किंवा बाकी कोणी उभं राहणार नाही महाविकास आघाडी, त्या एकनाथ शिंदेच्या समजा 48 पैकी त्यांना जर काही आणखी एक 10-12 जागा त्यांच्या लढायच्या असतील तर त्या जागांमधल्या किती जागा ते मनसेला देत आहेत त्याच्यावर मनसेच्या लढण्याच्या क्षमता अवलंबून राहणार. जर समजा ते गेले त्यांच्या बरोबर तर मला असं वाटतं की राज ठाकरे हे थेट भाजपबरोबर किंवा थेट महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत. अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ते जर एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि त्यांनी 2-3 किंवा 1 किंवा 2 जागा जरी जिंकण्याकरता मदत केली, जो आकडा आपण आता बघतो आहोत 6 जागा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या, तर त्या 6चा त्यांना 8 किंवा 9 करण्याकरता राज ठाकरेंचा उपयोग होऊ शकतो. प्रश्न असा आहे की मधल्या काळामध्ये राज ठाकरेंनी जी काही मोदींवर टीका केली, अगदी काल परवा बोलताना त्यांनी 2-3 मुद्द्यांवर त्यांच्यावर टीका केलेली होती, अशा वेळेला राज ठाकरे आपलं सगळं वजन, महाराष्ट्रातली आपली प्रतिमा लक्षात घेऊन ते महाविकास आघाडी मधल्या एका मुख्य घटक पक्षाच्या बाजूनी घालणार आहेत का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा.
प्रश्न दुसरा येतो तो एमआयएम बद्दलचा, की एमआयएम ला सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये संपूर्णपणे सहभागी करून घ्यायचा निर्णय 100% झालाय असं मला वाटत. याचं कारण त्यांना ज्या अपेक्षित सध्याच्या जागा आहेत, संभाजीनगर मधली जागा किंवा आणखी त्यांना एखाद दुसऱ्या जागा अपेक्षित असतील, एकही जागा यातला तिन्ही पक्ष सोडायला तयार होणार नाही. त्यामुळे ते स्वतः वेगळे जर राहिले तर त्यांची मग इन्फ्लुएन्स पेक्षा न्यूसन्स कॅपॅसिटी किती आहे. म्हणजे महाविकास आघाडीने आपल्या जागा दिली नाही तर आम्ही आमचे वेगळे निवडून येऊ, आम्ही वेगळ्या 6 जागा लढवू असं जर एमआयएमनी ठरवलं तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीची मतं डिवाइड होण्याची शक्यता आहे. बीजेपीच्या मतांना त्यांनी काही फरक पडत नाही. आणि वंचितच्या बाबतीत जर म्हणाल तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकनचा किंवा रिपब्लिकन मधल्या इतर गटांचा बीजेपीला किती उपयोग होतो हे आपण गेल्या काही निवडणुकांमध्ये बघितलेलंच आहे. पण वंचितची स्वतःची अशी वेगळी स्पेस आहे. फक्त अकोल्यामध्येच नाही, बाकी काही मतदारसंघांमध्ये अक्षरशः 10 ते 15% शेअर आता आपण बघितलेलं आहे की त्या शेअरचं कन्व्हर्शन मतांमध्ये झालं तर त्या सीट्स मध्ये फरक पडू शकतो. आणि अशा 2-3 सीट्स जरी समजा वंचितमुळे महाविकास आघाडीला मिळाल्या तरी सुद्धा ही मिरॅकल म्हणजे चमत्काराची निगर होऊ शकते, जी आपण 26 म्हणतोय ते 28-30 पर्यंत जाऊ शकते. सगळ्यात मला असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांना वंचितला आघाडीला घेऊन महाविकास आघाडीने एक वाईज डिसिजन घेतलाय असं आपल्याला म्हणायला लागेल. राज ठाकरेंच्या बद्दल आता अंदाज करता येत नाही, त्यांनी भूमिका जाहीर केली नाही. आणि एमआयएमच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी ऍडजस्टमेंट महाविकास आघाडीने केलीच की होईल असं आताच्या परिस्थितीत दिसत नाही, तर त्याचाही महाविकास आघाडीला फायदाच होणार आहे असं मला वाटतं. रोहित सर, याच्यावरच तुमचं थोडक्यात मत. रोहित सर. नाही, मला असं वाटतं की भाजपची मदार मुख्यतः आता ऑपोजिशन वोट डिवाइड करणं यावर आहे. आणि त्याच्यामुळे छोट्या पक्षांची मनोवृत्ती साधारणपणे अशी असते की जो विनिंग साईड आहे त्याच्याबरोबर राहावं किंवा त्याला जे हवं तशा पद्धतीने करावं. आणि इथे मी जे मेन्शन केलेले पक्ष आहेत त्या सगळ्याच पक्षांची तसा इतिहास राहिलेला आहे की जो केंद्रामध्ये सत्तेत येणारा पक्ष आहे किंवा जो आपल्याला उपयोगी येणारा आणि आपल्या कार्यकर्त्यांची कामं, मतदारांची कामं करून देणारा पक्ष आहे त्याच्या बाजूला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण त्याच्या बाजूने काम करावं. त्याच्यामुळे हा अलायन्स होणं न होणं ह्याच्यापेक्षाही हे अंडर द टेबल बिलो द लाईन ज्याला आपण म्हणतो ज्या पद्धतीचे करार होतात आणि जे समीरांनी उल्लेख केला की उमेदवार जिंकवण्यापेक्षा आपला उमेदवार जिंकवण्यापेक्षा दुसऱ्याचा उमेदवार पाडणं, या दृष्टीने या छोट्या पक्षांचा उपयोग मोठे राष्ट्रीय पक्ष करत आलेले आहेत वर्षानुवर्ष. जेव्हा काँग्रेस म्हणजे युपीए सरकार सत्तेत होतं तेव्हाही ते झालं. 2009च्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्रातल्या एका सिनियर भाजपच्या नेत्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की मनसेचे उमेदवार जे काही त्यांनी यादीच दिली होती की कुठल्या कुठल्या मतदारसंघात मनसेमुळे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार त्यावेळी पडले होते 2009च्या इलेक्शन मध्ये. हे मी विधानसभेबद्दल बोलतोय, लोकसभेबद्दल नाही. पण असं त्यांनी म्हणजे हे यादीच दिली होती. आम्ही बसलो होतो चहा पिताना तेव्हा, हे बघा इथे यांना एवढी मतं मिळाली आणि याच्यामुळे. नाहीतर 2009 मध्येच महाराष्ट्रात विधानसभा इलेक्शन नंतर भाजप शिवसेना म्हणजे त्या काळी भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असं अशी जी युती होती त्यांचं सरकार आलं असतं असं गणित त्या नेत्यांनी मांडलं होतं. ते नेते पुढे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले, उत्तर महाराष्ट्रातले नेते. पण असं असतं. त्यामुळे हा विषय मला वाटतं की कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याच्यावर एकदम आपण काही हे काढू शकत नाही. पण ओव्हरऑल बाय अँड लार्ज समीरांनी व्यक्त केलेल्या मतांची मी सहमत आहे या बाबतीत.